Hello and a very warm welcome to this episode of Emotionally Yours with Pratik, where we talk about emotions and its impact on various areas. Today we've got a very talented, very beautiful, very multifaceted personality, शर्वरी जेमिनिस, जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक नृत्यकलाकार, एक अभिनेत्री आणि एक आई म्हणून असं अष्टपैलू व्यक्तिमत्व, अतिशय सुंदर शर्वरी जेमिनिस आपल्यासोबत आहेत. नमस्कार शर्वरी. नमस्कार आणि इट्स अ प्लेजर टू बी हिअर टुडे. इट इंडीड इज अ प्लेजर. शर्वरी, तुझ्याबद्दल जी काही मी थोडीफार माहिती गोळा केली त्याच्यामधनं बऱ्याच गोष्टी मला या पॉडकास्टमध्ये तुला विचारायच्या आहेत, तुला बोलायचं आहे. पण हा पॉडकास्ट आपल्या भावनांचा आणि एका कला जीवनाचा आपसात काय त्यांचं नातं आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होतो याबद्दल आपण इथे मुख्यत्वे बोलणार आहोत. तर सगळ्यात आधी मला एक सांग की तू कलाक्षेत्र निवडलंस, म्हणजे अगदी लहानपणापासून तुझी वाटचाल ही कलाक्षेत्राकडे, त्यातही नृत्याकडे, कथ्थककडे आणि नंतर अभिनयाकडे आणि त्यानंतर एक ट्रॅव्हल शो भटकंती जी आम्ही बघितलेली आहेत. तर तिथपर्यंत सगळा प्रवास आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. मी जेव्हा 7 वर्षाची होते तेव्हा माझ्या आईने मला गुरुपंडिता रोहिणी भाटे यांच्या नृत्य भारती कथक डान्स अकादमीमध्ये दाखल केलं. त्याच्यामागे पण एक कारण आहे की आईला नृत्याची खूप आवड होती आणि तिच्या लहानपणी तिच्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी तिला नृत्य करू दिलं नाही. कारण तो काळच असा होता की लोकांचं नृत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संकुचित होता. जरी अगदी शास्त्रीय नृत्य कला म्हटलं तरीसुद्धा, म्हणजे त्यांनी तिला शाळेतल्या फोक डान्सेसमध्ये पण भाग घेऊ दिला नव्हता. कारण असं उगाचच एक असं म्हणणं होतं सगळ्यांचं की इस्पेशली महाराष्ट्रामध्ये की चांगल्या घरातल्या मुली नृत्य करत नाहीत असं. आणि त्यामुळे तिच्या मनात तिने ती तशीच दाबून ठेवली इच्छा बहुतेक. आणि मला मोठी बहीण पण आहे. पण माझ्या बाबतीत असं झालं की लहानपणीच मी कुठलंही गाणं लागलं की गोल गोल तासन तास फिरायचे, काही स्टेप्स करायचे असं 2-3 वर्षाची असल्यापासून. आणि त्याच्यावरनं आईला बहुतेक असं वाटलं असावं की हिला कदाचित आपली इच्छा आपण हिच्याद्वारे पूर्ण करू शकतो आणि तिला जर नृत्याला आपण चांगलं शिकवलं तिला तर कदाचित ही चांगलं करू शकेल. आणि म्हणून तिने गुरुपंडिता रोहिणीताईंच्या नृत्य भारतीमध्ये मला दाखल केलं. तेव्हा मी 7 वर्षाची होते आणि मला काहीच समजत नव्हतं की मला कथक करायचं आहे का भरतनाट्यम करायचं आहे का दुसरी कुठली शैली करायची किंवा काय. तो पूर्णपणे सर्वस्वी आईचा माझा निर्णय होता. आणि ज्या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजते की तिला असा निर्णय घ्यावासा वाटला आणि अशा गुरूंकडे मला पाठवावंसं वाटलं. कारण त्यांच्या सानिध्यात माझं आयुष्य आणि नृत्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. पहिली 2-3 वर्ष मी रेग्युलर स्टुडंट जशी जाते तशीच क्लासला जायचे, बुडवायचे सुद्धा. कारण संध्याकाळचा क्लास असायचा आणि माझ्या मैत्रिणी ह्याच्यात बिल्डिंगमध्ये खेळत असायच्या आणि मला आपलं शाळा करून डायरेक्ट क्लासला जायला लागायचं. मग मी आईला सांगायचं माझ्या पोटात दुखतंय आज खूप, तर आज नाही गेले तर चालेल का, असं पण मी पहिले 1-2 वर्ष केलेलं होतं. पण आईच्या लक्षात आलं ते की आई मला म्हणाली ठीक आहे पोटात दुखतंय तर नृत्य करू नकोस, पण तिथे जाऊन बसायचंय ते मात्र बघायला बसायचं पण जायचं. पण ही खूप गरजेची गोष्ट आहे असं मला आत्ता जेव्हा मी विचार करते तेव्हा वाटतं की आत्ताचं पेरेंटिंग जर आपण बघितलं तर असं मुलांना त्यांना हवं तसं करू, त्यांच्यावर लादू नका वगैरे असं खूप सांगितलं जातं. पण काही बाबतीत थोडा फोर्स फार गरजेचा असतो, थोडं कंपल्शन गरजेचं असतं. आणि ते त्या क्षणाला आईने तिथे तो पुश केला आणि तिथे माझं ऐकलं नसल्यामुळे का होईना नंतर जी गोडी लागली ती त्याच्यामुळे मला लागली. कारण तोपर्यंत मी डायरेक्ट रोहिणीताईंकडे शिकत नव्हते. पहिले त्यांच्या सिनियर डिसायपल्स मला शिकवत होत्या. 3 परीक्षा झाल्यानंतर मी रोहिणीताईंना जेव्हा बघायला लागले, कारण माझा क्लास संपायचा आणि त्या मोठ्यांना सिनियर्सना शिकवायला म्हणून क्लासमध्ये यायच्या. तर एक असं व्यक्तिमत्व असतं ना की एकतर प्रचंड अभ्यास प्रत्येक गोष्टीमधला, ती एक सिद्धी प्राप्त झालेली जेव्हा व्यक्तिमत्व येतं तुमच्यासमोर तेव्हा तुम्हाला आपोआपच तेवढ्या लहान वयात सुद्धा मला असं त्यांच्याकडे बघत राहावंसं वाटायचं. का ते मला माहिती नसायचं, पण मी असा विचार करायचा मला रिक्षावाले का काय घ्यायला यायचे तर मी म्हणायचे की त्यांची रिक्षा थोडी उशिरा येऊ दे, आज मला त्यांना थोडा वेळ जास्त बघता येऊ दे, असं मनात कुठेतरी सुरू झालं. आणि ती त्यांची पर्सनॅलिटी एकतर अशा उंच होत्या, गोऱ्या पान, बोलणं इतकं मृदूभाषी की कधी रागवणार नाहीत काही नाही. ज्या प्रकारे इतकं सगळं ग्रेसफुली सगळं त्यांचं चालायचं, सिनियर शिष्यांशीचा संवाद असेल, म्युझिशियन्सशी बोलणं असेल आणि करून दाखवणं असेल नर्तन किंवा काय, तर मला ते फारच आवडायला लागलं होतं सगळं.
आणि मग मी त्यांच्या अंडर 3 परीक्षांनंतर जेव्हा जायला लागले तोपर्यंत माझं एका वर्षातच ठरलं. तेव्हा करिअर वगैरे हा खूप मोठा शब्द होता, असा तो माहितीही नव्हता. पण नृत्य काही झालं तरी मला सोडायचं नाही हे माझं तेव्हाच पक्क झालं होतं. आणि फॉर्च्युनेटली मी जेव्हा 10th होते तेव्हा मला कळलं की पुणे विद्यापीठाने ललित कला केंद्र म्हणजे सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट सुरू केलेलं आहे. आणि तिथे त्यांनी BA फॅकल्टी सुरू केलेली आहे, BA इन डान्स स्पेशलायझेशन तुम्ही करू शकता कथकमध्ये. आणि परत गुरुकुल पद्धती म्हणजे तुम्ही जर एका गुरूंच्या अंडर शिकत असाल आणि ते गुरु जर तुमचे पॅनलिस्ट असतील तिथे, तर यू कॅन परस्यू अंडर हर ट्युटलेज. तर मग त्याच्यामुळे मला शैली बदलणं, कारण आमच्याकडे नृत्यामध्ये शैली घराणं असं वेगवेगळे त्याच्यामध्ये परत प्रकार आहेत, तर तेही होणार नव्हतं. आणि मी सेल्फिश असा विचार केला की जेव्हा तुम्ही करिअर म्हणून ते घेता किंवा अभ्यास म्हणून घेता तेव्हा तुम्हाला 1 to 1 हे मिळतं ट्युशन. आणि मी जास्त वेळ माझ्या गुरूंच्या सानिध्यात राहीन ना की जनरल क्लासमध्ये 5, 6, 7, 8 जणींबरोबर एकत्र नाचीन. आणि तेही माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. म्हणून मी ते तेव्हाच ठरवून टाकलं की ठीक आहे, मग मला BA डान्समध्येच करायचं. आणि मग असा माझा नृत्याचा प्रवास सुरू झाला. तेवढ्यासाठी मी पुढे मला माहिती होतं की मी जर डान्समध्येच BA करणार आहे तर 11वी 12वी उगाच कॉमर्स वगैरे कशाला करायचं. आणि असं नव्हतं की काही वेळेला असा विचार होतो लोकांचा की अभ्यासात ढ असेल तर शक्यतो कलाक्षेत्रात लोक वळतात, असं तेव्हा तर फारच समज असायचं. तर असं बिलकुलच नव्हतं. मला छान कायम 75 ते 80, अगदी स्कॉलर नसले तरी 75 ते 80% मध्ये कायम मार्क पडायचे. सो 10वीला पण मला 79 वगैरे असे टक्के पडलेले होते. पण माझं हे कॉन्शियस डिसिजनच होता की मला त्याच्यात करायचं म्हणून मग मी SNDT मध्ये 11वी 12वी घेतलं आणि तिथे मी म्युझिक घेतलं. कारण मला माहिती होतं की आणि तिथे विचारलं की, कारण तोपर्यंत मी शिकलेले नव्हते शास्त्रीय संगीत, तर तिथे अगदी पहिला सा कसा लावण्यापासून चा सिलेबस 11वी पासून होता, आरोह अवरोहपासून सगळं म्हणजे बेसिक शिक्षण होतं. तुम्हाला त्याच्यासाठी गरज नव्हती आधी शिकलेलं असलं पाहिजे. म्हणून मग मी ठरवलं की मग मी म्युझिकमध्ये करीन जे मला डान्सला पुढे उपयोगी पडेल. सो 11वी 12वी मी SNDT म्युझिक घेतलं आणि त्याच्यानंतर BA. आणि मग BA करायला सुरुवात करतानाच MAची पण त्यांनी फॅकल्टी सुरूच केली, त्यामुळे तोही प्रश्न नव्हता. आणि त्यामुळे BA आणि MA दोन्ही विद्यापीठात मी केलं. सो असा माझा नृत्याचा प्रवास रोहिणीताईंच्या अंडर सुरू झाला. अभिनयाचा प्रवास जरासा ॲक्सिडेंटल होता. म्हणजे असं झालं की मी MA लास्ट इयरला ज्या वेळेला होते त्यावेळेला आम्हाला सबमिशन असं होतं की कोरिओग्राफ करायचं आणि ते लोक थीम देणार, म्हणजे परीक्षक जे असतील किंवा जे गुरु लोक असतील तर ते तुम्हाला एक विषय देणार आणि तुम्ही त्याच्यावर कोरिओग्राफ करायचं. तर युनिव्हर्सिटीमध्ये 3 फॅकल्टीज निघाल्या होत्या, एक तर गाणं, नृत्य आणि तिसरं नाट्य. तर नाट्य विषयाला माझी एक मैत्रीण होती, ते त्यांना जसं मला कोरिओग्राफ करायचं होतं तसं त्यांना देव सपोज टू डायरेक्ट प्ले. तर मग तिने पुशी रेगे यांचं रंगपांचालिक नावाचं नाटक निवडलं जे महाभारतावर आधारित होतं. आणि त्यातली मध्यवर्ती भूमिका उत्तरा ही होती ज्याच्यासाठी तिला क्लासिकल डान्सर हवी होती. म्हणून तिने मला विचारलं की तू माझ्या नाटकात काम करशील का. आणि केवळ मला डान्स करायला मिळणार आहे म्हणून मी आनंदाने म्हटलं हो करीन की. आणि मी व्यवस्थित डायलॉग्स वगैरे करते, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं पाठ, कारण मला नाचायचं होतं त्याच्यात. आणि मग मी ते केलं. तर त्याच्यात 3 परीक्षक होते बघायला, त्यातले एक चंद्रकांत कुलकर्णी होते. त्यांनी तिथे माझा अभिनय पाहिला आणि जेव्हा त्यांनी बिंदासच्या ऑडिशन्स घ्यायच्या ठरवल्या बिंदास चित्रपटासाठी त्यावेळेला मला फोन आला पुण्यामध्ये. मग तिथनं बिंदास गर्ल झालीस? लगेच पण नाही झाले. तो पण प्रवास जरा मोठा आणि वेगळा होता. कारण असं होतं की तोपर्यंत मी माझ्या डान्समध्ये खूप रममाण झालेले होते आणि माझं इतकं चांगलं, म्हणजे मी त्याला गोल्डन डेजच म्हणते अजूनही माझ्या आयुष्यातले. कारण सकाळी 9 ते 1 मी माझ्या गुरूंसमोर असायचे आणि संध्याकाळी 5 ते 8 आणि मला दुसरं काहीच करायची इच्छाही नव्हती. आणि अशात तो फोन आल्यावरती मी आईला म्हटलं आई मला नाही करायचं पिक्चर. आणि त्यावेळेला अर्थात मराठी चित्रपट जर आपण बघितले तर आयदर अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे काय म्हणू आपण करमणूक प्रधान विनोदी जॉनर असलेले असे चित्रपट तरी होते, नाहीतर डायरेक्ट अलका कुबल यांचे माहेरचे साडीसारखे संसारिक आणि असे फॅमिलीवाले रोना धोना असलेले असे चित्रपट होते. सो मी म्हटलं की आपल्याला हे दोन्ही करवणार आहे का. मी मनात तेच आणला विचार की आपल्याला एकतर बागेमध्ये लव्ह सॉन्ग करत पळता येणार आहे का कर्दळीच्या झाडांच्या मागे वगैरे महेश कोठारे आणि यांच्याबरोबर, किंवा मग आपल्याला हे करता येणार आहे का रडणं आणि असं सगळ्या गोष्टी किंवा. तर मला वाटलं नाही की मी या दोन्ही गोष्टी करू शकीन. आणि मी त्यांना नाही असंच ठरवलं होतं सांगायचं. पण जेव्हा मी कथानक ऐकलं बिंदासचं
तर ते कथानक इतकं वेगळं होतं. एक तर सस्पेन्स मूवी होता, तोपर्यंत मराठीत असा आलेलाही नव्हता. बरोबर. आणि मुख्य म्हणजे एकही मेल कॅरेक्टर नव्हतं. आणि माझ्यासाठी जे कॅरेक्टर त्यांनी ठरवलं होतं डोक्यामध्ये, तर त्याच्यामध्ये राईट फ्रॉम द फर्स्ट फ्रेम टू लास्ट फ्रेम आय हॅड अ ह्यूज स्कोप ऑफ ॲक्टिंग. आणि मी म्हटलं की असं तर हिंदीमध्ये पण नाही मिळणार रोल, कारण हिंदीत हिरो असेल आणि जरी मी हिंदीची हिरोईन झाले तरी फुटेज सगळं हिरोला जातं. हो. आणि अनफॉर्च्युनेटली पण ते म्हणजे पुरुषप्रधान ऑब्व्हियसली आणि नायक जेव्हा प्रधान असतं तेव्हा हिरोईन चित्रपट असतात. ओरिएंटेड पण आता सेंट्रल हे कॅरेक्टर म्हणून होतात, नाही असं नाही. पण मी असा विचार केला की मग हे इतकं चांगलं चालून आलंय खरं, पण मी तरीही तिथे हो म्हटले नाही. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला 2 दिवसांनी कळवते. मी माझ्या गुरूंच्या घरी गेले. मी माझ्या गुरूंना म्हटलं असं असं मला चित्रपटाची ऑफर आलेली आहे, मी तुम्हाला कथानक सांगते, मग तुम्ही मला प्लीज सांगा की मी करू की नको. मग मी त्यांना पूर्ण कथा ऐकवली आणि कथा ऐकल्यावर त्यांच्याही लक्षात आलं की हा रोल चांगला आहे, ह्याच्यामध्ये अभिनयाला पूर्ण वाव आहे. तर त्यांनी कर असं मला म्हटलं. पण त्या करमध्ये मी त्यांच्या डोळ्यात ही भीती पाहिली की अभिनय क्षेत्र हे असं ना की ते तुम्हाला एका रात्रीत प्रसिद्ध करतं, तिथे पैसे पण खूप जास्त मिळतात शास्त्रीय नृत्यापेक्षा. बरोबर. तर ज्या मुलीवर 10 वर्ष मेहनत घेतली ती मुलगी आता आपलं नक्की करिअर बदलणार, असं त्यांच्या म्हणजे ते म्हणाल्या नाहीत पण मी डोळ्यात पाहिलं त्यांच्या. आणि मी त्यांना असं सांगितलं, रोहिणीताई तुम्ही काळजी करू नका, नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे आणि काहीही झालं तरी मी नृत्याशी तडजोड करणार नाही, मी अभिनयाच्या क्षेत्रात वाहवत जाणार नाही, मी मोजक्याच गोष्टी करीन ज्या माझ्या मनाला समाधान देतील, ज्या आव्हानात्मक वाटतील तेवढ्याच. आणि आजपर्यंत मी तो शब्द पाळला, कारण मी एकही दैनंदिन मालिका केली नाही. तर असं म्हणजे ॲक्टिंगमध्ये जरी मी पडले असले तरी मी कायम असं म्हणते की डान्स इज माय करिअर अँड ॲक्टिंग इज माय हॉबी. लवली. हे डिस्टिंक्शन आणि ही क्लॅरिटी असणं हे खूप गरजेचं आहे. मी थोडंसं ज्या वेळेला ऐकत होतो तुझं आत्ता बोलणं, त्यावेळेला 2-3 गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या आणि त्या मला म्हणजे त्याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. एक म्हणजे आईंची झालेली ती कुंठित इच्छा की मला एक नृत्यांगना किंवा एक नृत्य अभिनेत्री किंवा एक नृत्य कलाकार होता आलं नाही, म्हणून मी माझ्या मुलीला तिथे प्रमोट करेन. आणि 7व्या वर्षाला त्यांनी जे काही तुझ्यात पाहिलं त्याच्यानंतर थोडंसं स्ट्रिक्ट पेरेंटिंग कडे त्या गेल्या. त्या स्ट्रिक्ट पेरेंटिंगमुळे कधी असा थोडासा विद्रोह किंवा नाही करायचं हे मला, तुम्ही खूप मला फोर्स करता, जसं आजकालच्या पेरेंट्स सोबत होतं की थोडंही मुलांनी विद्रोही तऱ्हा दाखवली किंवा थोडा जरी त्यांनी विरोध करायला सुरुवात केली तर ते म्हणतात ठीक आहे करू नकोस. पण त्यानंतर सुद्धा आईंनी ज्या वेळेला, तुझ्या आईने ज्या वेळेला सतत सांगितलं की तिथे करायचं नसेल तर करू नको पण जाऊन बस, त्यावेळेला मनात होणारी चलबिचल, तो येणारा राग, लहान असताना तू तो कसा मॅनेज केलास? खरं सांगायचं तर तसा राग वगैरे आला नव्हता, कारण तिने हे ओळखलं की आपण नाटक करतोय आजारपणाचं आणि आपल्याला काही झालं नाही आहे, याचंच मला कमाल वाटली होती कायम. आणि तिथे निमूटपणे जाऊन बसायचं एवढंच मला म्हणजे कंटाळवाणं जास्त वाटलं. राग आला असं नाही की तिथे जाऊन अरे यार आता जायला लागणार परत, एवढी इथपर्यंतच माझी भावना खरं तर त्या बाबतीतली होती. आणि त्याचं मे बी असं पण कारण असेल की कारण मला हे लक्षात यायचं की ते इथलं मला सगळं मायाजाल ज्याला आपण म्हणू की खेळणं, लपाछपी असेल किंवा काय, हे सोडवत नाहीये, ते क्षणापुरते. एकदा मी तिथे जाऊन बसले की मी नाचत नसले आणि मी जरी दुसऱ्यांचं बघत असले तरी मला वेळ कसा गेला कळत नाहीये, मला तिथे तसा कंटाळा येत नाहीये जसं म्हणायला पाहिजे तसा. पण इथनं पाय हलवत नसतानाची ती मधली फेजच खूप महत्वाची होती आणि ते आठवड्यातनं 2दाच करायचं असं आईने सांगितलं होतं. असं नव्हतं की मला 7ही दिवस जायला लागते की मला तिने त्यागच करायला लावलाय कुठल्या तरी गोष्टीचा, असंही नव्हतं. ते समजायचं वय जरी नव्हतं तरी तशा प्रकारची चिडचिड जी आत्ताच्या मुलांची होते, मला असं वाटतं की आत्ताच्या मुलांच्या भावना खूप जास्त भडक आहेत आणि खूप जास्त लवकर रिॲक्ट होतात. ते एवढ्यासाठी की त्यांना एवढं एक्सपोजर मिळालंय सगळ्या गोष्टींचं. आमच्या वेळेला, माझ्या लहानपणाच्या वेळेला करमणूक असं करणं किंवा म्हणजे एकमेकांबरोबर काही शेअर करणं किंवा काय, हे इतकं लिमिटेड गोष्टींशी संबंधित होतं की ते सुखाची कल्पना पण छोटी होती. त्यामुळे मग त्याचा उद्रेक असा झाला नाही मला वाटतं भावनांचं की असं कसं आई मला म्हणू शकते, मला असं फोर्सच कसा करू शकते वगैरे वगैरे, असं कधीच नाही. आईने सांगितलंय तर जायचं बस. हां, तर ती जी शिस्त आहे, ती शिस्त आणि ती सातत्यता, ओके, कन्सिस्टन्सी अँड डिसिप्लिन, हे सगळ्यात महत्त्वाचे व्हॅल्यूज
ज्या वेळेला आज आपण इन्कल्केट करतो मुलांमध्ये, खास करून मी बरेच मुलं मुली बघितले, खास करून जे शास्त्रीय संगीतात किंवा नृत्यात वगैरे जातात, रियाज हा भाग सतत करत राहिल्यामुळे तो खूप कंटाळवाणा वाटतो आणि कित्येक वेळेला मुलं मग ते सोडून देतात. माझ्या जवळच्या बघण्यातच अशी उदाहरणं आहेत की अतिशय गुणी मुलगा किंवा मुलगी त्या क्षेत्रात, त्याच्यामध्ये खेळ असू देत किंवा शास्त्रीय संगीत असू देत किंवा परफॉर्मिंग आर्ट्स असू देत किंवा चित्रकला असू देत, सारखं करायला लागतंय म्हणून ते एक ते काम झालंय म्हणून ते बघतात, पण त्यांचं ते कॉलिंग आहे हे त्यांना कळत नाही आणि त्याच्यासाठी लागणारी गुणवत्ता ही त्यांच्या अंगात आहे हे कुणीतरी दुसरं त्यांना लक्षात आणून देतो, तरी ती करायची त्यांची तयारी नसते. याच्यामध्ये आम्ही जे नेहमी म्हणतो की आणि सायकॉलॉजीच्या टर्म्समध्ये याला एक गोंडस शब्द आहे की प्रॉब्लेम ऑफ ॲबंडन्स, ज्याला तू म्हणालीस की खूप एक्सपोजर असतं. ह्या गोष्टीसाठी म्हणजे तुझ्या आणि माझ्या लहानपणी जवळपास एकाच वयाचे होतो आपण, तर त्यावेळेला हा प्रॉब्लेम ऑफ ॲबंडन्स नसल्याचा फायदा झाला असं म्हणूयात, किंवा ती शिस्त आपल्याला लागली ती कदाचित आता कमी पडतीये ज्यावेळेला आपण आपल्या मुलांकडे बघतो किंवा आजूबाजूंच्या मुलांकडे बघतो. असं वाटतं कुठेतरी? नक्कीच वाटतं मला. म्हणजे आत्ता असं एक उदाहरण असं की माझ्याकडे एक मुलगी शिकते, अगदी नुकतं झालेलं उदाहरण आहे, आणि ती छान शिकत होती. आता 9वीतनं ती 10वीत गेली आहे आणि अचानक 2 महिन्यामध्ये तिला थोडा इंटरेस्ट कमी वाटतोय डान्समध्ये असं तिच्या आईला वाटलं. आणि तिच्या आईने मला अगदी ह्यांनी काळजीने फोन केला की ती कारण त्या म्हणाल्या की परीक्षेत तिने बुडवला डान्स क्लास, पण परीक्षा झाल्यावरचा दिवस पण म्हणाली की आता बुधवारपर्यंत तर परीक्षा होती, गुरुवारचा तिचा दुसरा क्लास होता, तर ती म्हणाली आता एकच दिवस जाण्यापेक्षा मी पुढच्या आठवड्यात जाते. तर त्या म्हणाल्या असं ती करत नव्हती, खरं तर एक दिवस तिच्यासाठी महत्त्वाचा होता. आणि आता अचानक 2-3 महिन्यात मी तिला विचारलं की तिथे काही क्लासमध्ये घडलंय का किंवा तुला ते जड जातंय का शिकायला किंवा काय. ते म्हणले नाही असं काहीच नाही, पण मला माहित नाही का, पण मला समहाऊ आता नकोच वाटतंय. तर समहाऊ नकोच वाटतंय आणि ते कारण ती आईला तसं काय कारण आहे हेच मला माहित नाही असं म्हणतीये. तर ही गोष्ट जी आहे त्या वेळेला माझ्या बाबतीत असं झालं होतं तेव्हा लहानपणी की आईने सांगितलं की नाही नको वाटत असेल तरी करायचं ते, एवढे वर्ष करत आली आहेस तर आता हे पुढे न्यायचं आहे आपल्याला असं. पण आता ही काळजीनी कारण असं आहे ना की काळजी अशासाठी पेरेंट्सच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं की म्हणजे त्यांना वेगळ्या प्रकारे भीती वाटते की जे एक्सपोजर मिळालं ते इतक्या बाबतीत मिळालंय की जर डिसिप्लिन तसं लादलं त्यांच्यावरती तर ते अजूनच टोकाची वेगळी भूमिका पण घेऊ शकतात की जी अंगाशी येऊ शकते, काहीही करू शकतात ते. तर ह्याच्या भीतीने पण असेल ते एक जसं गोंजारत त्यांना त्यांच्या कलेने घेत की त्यांना कळलंच नाही पाहिजे, उपदेशाचा कुठेही डोस न दाखवता पण ती होमिओपॅथीच्या गोळीसारखं की ज्याचा इफेक्ट म्हणजे औषध घेतोय हे समजत नाही त्या ह्याच्यामध्ये. हां, तर तशा पद्धतीने त्यांना जपणं आत्ताच्या काळाची खूप गरज आहे, कारण ते खूपच सेन्सिटिव्ह झालेली मुलं आहेत ही सगळी. आणि ते सेन्सिटिव्ह झालेत कारण त्यांना खूप दिसतंय कोण काय कुठल्या गोष्टीला कसं रिॲक्ट होतं ह्याची तुलना होतीये, जी आपल्या वेळेला काहीच नव्हती. आपल्या वेळेचं फार सुंदर जग होतं असं मला आत्ता तर वाटतं. हां, तर त्याच्यामुळे हे जपणं गरजेचं आहे. तर तिच्या आईने इतकं छान ते मला फोन केला, हे मला खूप आवडलं की त्यांनी तिला नाही सांगितलेलं हे की माझ्याशी फोन झालाय. आता कसं पुढच्या वेळेला ती क्लासमध्ये येईल त्यावेळेला मी जरा वेगळ्या प्रकारे ते बघीन की तिच्यात नक्की काय बदल झालाय, का तिला इंटरेस्ट वाटत नाहीये, ह्याच्याकडे मी जरा लक्ष देऊन तिला परत त्याच्यात रस यावा असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की मोनोटोनस रियाज, मला काय वाटतं की ते पण गुरु ह्या क्षेत्रात असतो, आमच्या संगीत क्षेत्रात खूप महत्त्वाचा आहे, कोणतरी मेंटॉर तरी दिशा दाखवणारा. तर रियाज हा रोज करायचाच आहे हे तर ठरलेलं आहे, ही ठळक गोष्ट आहे की ह्याच्यात नाहीच काही, याला पर्यायच नाही दुसरा कुठलाही. तर हा कुठल्याही शास्त्रीय कलाकाराला, नृत्य कलाकार असो, संगीताचा असो, गायन वादन काहीही असू दे, त्यांना रियाज करायलाच लागतो, ह्याला काही दुसरा अल्टरनेटिव्ह नाही. तर हे माहिती असताना मग तो रियाज रंजक कसा करता येईल, की तो मोनोटोनस नाही न वाटता तरी तो रियाज कसा होईल, ह्याचे पण खूप खूप सुंदर वेगवेगळे मार्ग आहेत. आणि एकदा त्याची तुम्हाला मी तर रियाजाला नशा तसंच म्हणते की म्हणजे खरं तो वाईट शब्द आहे, पण ते तुम्हाला ते एकदम ते आवडायला लागतं. आणि मग कधी कधी असं वाटतं अरे यार माझं इतकं चांगलं चाललं आणि मध्ये परफॉर्मन्स आला
म्हणजे रियाजच एवढा आवडायला लागतो, कारण तुम्हाला ते सुचत असतं, नवीन रोज क्रिएशन घडत असतं. तुम्हाला तुमच्याच पायाचा आवाज असा वाजवला की असा वाजतोय, असा वाला की तुम्हाला गंमत यायला लागते, त्याच्यातनं म्युझिक क्रिएट व्हायला लागतं आणि तुम्ही त्याच्यात इतके इट्स लाईक अ मेडिटेशन फॉर मी रियाजेस. तर ते ज्याला समजायला लागतं ना, त्याची गोडी वाढायला लागते, तेव्हा उलटं वाटायला लागतं की अरे आज जाऊन नाचायचंय, म्हणजे परत ते मेकअप करा, हे करा. मला त्याच्यापेक्षा हे छान वाटतं की मी माझं तालवाद्य आणि 4 भिंती आणि मी तो एकांत आहे, पण तो माझ्यासाठीच आहे, माझा वेळ आहे आणि तो आता मला डिस्टर्ब करतोय की दुसरं काही गोष्टी व्यवधान आलेत असं वाटावं नाही, इतका रियाज आवडायला लागतो. पण ते दाखवायला दिशा जर कोणी खरं चांगलं मिळालं ना, तर ते मात्र होऊ शकतं. मी नेहमी हे म्हणतो की इथे गुरु किंवा मेंटॉरची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. आता तू सांगत असताना मला माझे काही प्रसंग आठवले की क्रिकेट खेळताना माझे जे गुरु होते, जे कोच होते, ते सकाळी 4:30 वाजता उठून मग आम्हाला थंडीच्या दिवसात ग्राउंडवरती यायला लावायचे. तर पण त्यांनी इतका रंजक प्रकारे त्यांनी ती प्रॅक्टिस घेतलेली आहे की हळूहळू आम्ही स्वतःच 4 वाजता उठून जायला लागायचं. सो अ लॉट डिपेंड्स ऑन युअर गुरु, आणि गुरुची छाया ही शिष्यावरती असते आणि ती सदैव असते. ह्या मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. आता मला तुला थोड्याशा दुसऱ्या भागाकडे घेऊन जायचं आहे की ज्या वेळेला आपण नृत्यामधनं वेगवेगळ्या भावना आपण दाखवत असतो, प्रकट करत असतो, कित्येक वेळेला आपल्या मागे आपले काही प्रॉब्लेम्स असतील, मग घरचे प्रॉब्लेम्स असतील, बाहेरचे असतील, आपल्या करिअरचे प्रॉब्लेम्स असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींचं सतत आपण मनावरती आपल्या मनात विचार चालू असतात. आणि नेमकं त्याच वेळेला आपल्याला प्रेमाचा अभिनय दाखवायचा नृत्यात, किंवा त्याच वेळेला आनंदाचा एखादा क्षण दाखवायचा आहे, किंवा त्याच वेळेला प्रणयरसातला एखादा भाग दाखवायचा आहे. आणि नृत्य हे नृत्याभिनयास विना होऊ शकत नाही, हे सगळे आपण जाणतो. बरोबर. तर त्यावेळेला तुला असं कधी जाणवतं का की हे सगळे विचार डोक्यात चालू असताना तुझे कोणी शिष्य असतील किंवा काही असतील, त्यांच्या परफॉर्मन्सवरती हा इम्पॅक्ट होतोय, किंवा ह्या भावनांचा उद्रेक होतोय, किंवा ते जाणते अजाणतेपणे त्यांच्या कलेत ते दाखवायला सुरुवात करतायत? मी पहिले माझ्या बाबतीत सांगते, मग शिष्यांच्या बाबतीत सांगते. मला नेहमी असं वाटतं की खूप भाग्यवान आहोत आम्ही जे कलाकार आहोत, की ज्यांना वेगवेगळी रूपं धारण करता येतात, वेगवेगळे भावना दाखवता येतात. त्या थोड्या काळासाठी का होईना, निगेटिव्ह शेड असेल तर एरवी तुम्ही त्या आयुष्यात तसं वागत नसाल, पण निगेटिव्ह शेड दाखवतानाचा तो क्रूरपणा तुमच्या डोळ्यांमध्ये तुम्ही आणू शकताय का, आणि तो आमच्यासाठी आव्हान असतं. पण त्या रोलमध्ये जाऊन परत आपल्या रोलमध्ये नॉर्मल जे आहोत त्याच्यात येणं, ही आम्हाला एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगायची संधी मिळते. ही आमच्यासाठी खरंच एक भाग्यवान समजते मी की मी हे क्षेत्र माझं आलं म्हणून. तर काय होतं की स्टेजवरती जेव्हा जाते तेव्हा बॅक ऑफ द माइंड खूप वेळा असं झालेलं आहे की माझा मुलगा लहान असताना तापाने फणफणलेला असताना मला कार्यक्रम आला आहे, आणि मग सासूबाई तिथे येऊन त्याच्याकडे बघतायत किंवा काय, हे सगळं मनात माहिती असतं, पण कुठेतरी हा मनामध्ये भाव असतो की त्याला ताप आहे आणि मी आज स्टेजवर जाते. पण स्टेजवर जाताना शेवटचा फोन त्याच्याशी होऊ शकतो आणि त्याला मी सांगते की लवकरच येणार आहे आई शार्विल, आणि तो म्हणतो ठीक आहे, तो खूप समजूतदार आहे. आणि त्या क्षणाला फोन ठेवला आणि रंगमंचावरती गेल्यावर लाईट आपल्यावर पडला की मी विसरलेली असते की माझ्या मुलाला ताप आलाय. कंपार्टमेंटलायझेशन. आणि आणि ते कंपार्टमेंटलायझेशन करायचं म्हणून नाही केलं जात, ते आपोआप माझी बॉडी करतेच, कारण इतके वर्ष ह्या क्षेत्राशी इतकी जोडलेली आहे की ते माझ्या नसानसात आहे. आणि जेव्हा प्रकाश पडतो, जेव्हा समोर रसिक आपल्याला बघतायत, तेव्हा रसिकांना जे ते तिकीट काढून आलेले असेल, कसेही आलेले असेल, माझी कला बघायला आले, त्यांना माझ्या घरी असं झालं म्हणून मी आज कमी चांगलं नाचते असं मी नाही म्हणू शकत. आणि काय आहे की हा लाईव्ह परफॉर्मन्स असतो, इथे रिटेक्स नसतात. सो मी असं म्हटलं की ठीक आहे, आज नाही चांगला परफॉर्मन्स करत मी, पुढच्या वेळेला करीन, त्याला काय. पण माझ्यासाठी आज आलेला ऑडियन्स परत तोच येईल असं नाही ना. बरं 50 लोक परत येतील, एक तर असा असेल की ज्यांनी हा पहिला असेल त्याच्यासाठी आयुष्यातला माझं बघणं, माझी कलाकृती बघणं, आणि तो कदाचित परत कधीच बघणार नाही. तर मला त्याच्या आयुष्यात तो मार्क हे करायचा आहे, माझा ठसा उमटवायचा आहे की त्याला तो लक्षातच राहिला पाहिजे माझा परफॉर्मन्स, ही माझी जबाबदारी आहे.
तर त्यामुळे असेल तर माझ्या आयुष्यात बाकी टर्ब्युलन्स काय काय येऊन जात आहेत, कसे मी ते झेलते, वादळ काय आहेत किंवा काय ह्या असे कोणालाही त्या समोरच्या रसिकांना घेणं देणं नसतं. तर ते फक्त आणि फक्त निव्वळ माझी कला बघायला आलेले असतात. आणि जेव्हा मी त्या परकाया प्रवेश जसं म्हणतो आपण तसं त्या भूमिकेत जाते, मग ती सुरुवातीची वंदना असेल तर वंदना करताना गणपतीची असेल, कृष्णाची असेल, ह्या प्रत्येक देवतेचं स्वतःचं असं एक रूप आहे, स्वतःचं असं स्वभाव वैशिष्ट्य आहे. शंकराची असेल, भोले शिव पण म्हटलंय त्याला, भोळा पण म्हटलंय, आणि उग्र रूप नर्तन करणारा तांडव आणि असा करणारा शीघ्रकोपी पण म्हटलंय. तर ह्या रूपांमध्ये मी जेव्हा जाते त्यावेळेला माझ्यासमोर देवता असते असं नसलं तरी सुद्धा ती एक शक्ती असते जी ते वातावरणात मला त्या नेते, ते स्वर मला साथ देतात आणि मी मागचं सगळं वादळ माझ्या आयुष्यात आलेलंच असते ते त्या क्षणासाठी विसरलेली असते पूर्णपणे आणि मी त्या शक्तीशी एकरूप झालेली असते. तर हे कुठेतरी भावनांचा तुमच्या एक त्यांचा स्थायी भाव स्थिर करणं असेल किंवा काय, त्या तळाशी तुम्हाला नेणं असेल. त्याच्या सात्विक भाव कुठे, आता आपण नुसतं म्हणायला आहे डेफिनेशन, अदरवाईज तुम्ही दाखवू कसं शकता सात्विक भाव? तुम्ही बाकी सगळं तामस आणि हे सगळे दाखवू शकता, पण सात्विकता म्हणजे तुम्ही कशी तुमच्या डोळ्यात आणणार? तर ती तुम्हाला फील करायला तुम्हाला प्युरिटी आणि प्युरेस्ट गोष्ट की तिथं काहीही मनामध्ये दुसरं आणायचंच नाही आहे आणि एकदम न्यूट्रल मन ठेवायचं आहे. तर ही खूप एक वेगळी फेज आणि अवघड फेज असते आयुष्यातली. तर या सगळ्या भावभावनांचा आम्हाला अभ्यास करायला लागतो त्या बाबतीत. आणि मला असं वाटतं की माझ्या स्टुडंट्स पण हे माझ्याकडून शिकून का होईना, हे मी त्यांना बघते जेव्हा रंगमंचावर ते असतात, बाकी काहीही त्यांच्या आयुष्यात घडलेलं असू दे. कधी कधी असं पण होतं की ज्या टीनेजर असतात किंवा त्याच्या पुढच्या थोड्याशा ज्या असतात त्यांचं कधी कधी प्रेमभंग झालेले असतात, जे गुरुशी मोकळेपणाने ते बोललेले असतात असं नाही, पण मला ते कळलेलं असतं. त्यांच्या एरवीच्या जेव्हा क्लासवरती येतात तेव्हा त्यांचं जे वागणं असतं त्यांचा, तेव्हा माझ्यासमोरचा जो डान्स असतो त्याच्यातनं मला कळतं आणि मी बोलतेच त्यांच्याशी, आज काहीतरी बिनसलेलं आहे, आज काय झालं नक्की? मग ती म्हणते, 2-3दा सांगते, नाही ते काहीच नाही झालेलं. नाही म्हटलं, कॉन्सन्ट्रेशनच नाही आहे तुझं आज डान्समध्ये, मला ते दिसतंय. सो तिथे हे शक्य होतं. पण ज्या क्षणाला रंगमंचावर आम्ही येतो, तो मेकअप केलेला असतो, तो कॉस्ट्यूम असतो, ते लाईट्स तुमच्यावरती पडतात, त्या क्षणाला तुम्ही ते कॅरेक्टरच असतात जे तुम्ही पोर्ट्रे करायला म्हणून तिथे आलेले असतात ते. आणि ते माझ्या मुलींमध्ये पण मला दिसतं, याचा मला आनंद आहे. अमेझिंग. म्हणजे थोडक्यात हे कंपार्टमेंटलायझेशन हा जीवनाचा एक भाग म्हणून आपण सगळ्यांनी स्वीकारलेला आहे असं. आम्हाला ती संधी मिळते. म्हणजे असं आहे की तो खोटा आनंद जरी असेल, म्हणजे मी आयुष्यात दुःखी असेल पण मला इथे दाखवताना मी ती नायिका दाखवते की जिचा प्रियकर खूप दिवसांनी तिला भेटायला आलाय आणि तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे. पण ते तात्पुरतं त्यावेळेला मी ती नायिका झाल्यामुळे का होईना ते इमॅजिनेशन असतं की तो समोर आलाय आणि मला किती छान वाटतंय. तर ह्या क्षणासाठी का होईना मी माझं खऱ्या आयुष्यातलं दुःख विसरलेली असते, पण ह्याची संधी आम्हाला मिळते म्हणून मी स्वतःला भाग्यवान म्हणते कलाकार म्हणून. सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना ही संधी मिळत नाही, मिळतच असं नाही. त्यामुळे मग त्यांना काय होतं, तेच दुःख उगाळत बसायचं, त्याच्यातच राहायचं, ते म्हणजे त्यातनं बाहेर यायला वाटा सापडत नाहीत. आणि मला देवाची कृपा की मला असं प्रोफेशन मिळालंय की जे मला वाटा दाखवतं बाहेर यायला. ब्युटिफुल. आता आपण बोललो या म्हणजे सगळ्या भावनांबद्दल. तू मगाशी उल्लेख केला की म्हणजे मुलगा आजारी असताना तुला परफॉर्म करायला लागलं. मला थोडंसं मागे घेऊन जायचं आहे तुला. मुलगा झाल्यानंतर अगदी 2च महिन्यात तू ऑस्ट्रेलियाच्या फेमस सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये, विच वॉज अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी मला असं वाटतं, इतकी चांगली संधी मुलगा फक्त झाल्यानंतर 2 महिन्यानंतर ज्या वेळेला आली तेव्हा कुठला तरी अपराधबोध असा मनात असेल की आपण अगदी छोट्या बाळाला आपण सोडून जातोय आणि तिथे जाऊन आपल्याला जीवनातली सगळ्यात मोठी संधी आपल्याला मिळते. तर त्यावेळेसच्या चलबिचलबद्दल, त्यावेळेसच्या अपराधबोधाबद्दल किंवा त्यावेळेसच्या आपल्या भावनांबद्दल काय सांगशील? खूप अवघड होती आयुष्यातली ती फेज माझी. कारण असं झालं की मला 2011मध्ये 2013साठी विचारलं गेलं होतं. 2013 एप्रिल-मे टूर होती माझी आणि ऑस्ट्रेलियाची. आणि मी तेव्हा हो म्हटलं होतं आणि अचानक मला कळलं जेव्हा की मी कन्सिव्ह झाली आहे तेव्हा मी काउंट केलं तर म्हटलं की जानेवारी दिली आहे डेट आपल्याला डॉक्टरनी. सो याचा अर्थ फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि हार्डली मेमध्ये जायचं होतं मला. सो म्हटलं 4 महिन्याचंच आपलं बाळ असणार आहे, तर हे आपल्याला जमणार आहे का? तर
मी डॉक्टरशी बोलले, माझ्या गायनॅक डॉक्टर ज्या होत्या त्यांच्याशी. आई तर होतीच हे सगळं जाणून घ्यायला. तर माझ्या आईनी आणि गायनॅकनी मला असं सांगितलं की तू विलपावर स्ट्रॉंग ठेव, हे नक्की जमेल तुला. इनफॅक्ट हे मोटिवेशन असं असेल की ज्यातनं तू लवकर पुन्हा एकदा तुझ्या करिअरकडे लक्ष द्यायला लागशील. दॅट डझंट मीन की तू मदरहूड किंवा ह्या सगळ्या गोष्टींना पासून लांब जातीयेस किंवा तू त्याच्याकडे लक्ष देत नाहीयेस, असं घडणार नाही आहे. पण जे तुला अदरवाईज समोर काही टार्गेट नसताना तू जेवढा वेळ घेतला असतास की ठीक आहे आज थोडं नाचून बघू, उद्या बघू, त्याच्यापेक्षा तुझं फार फास्ट सगळं सुरू होईल. आणि हे शक्य आहे, सहज शक्य आहे, हे होऊ शकतं. तर आणि तोपर्यंत नेमकं असं झालं होतं की मेलबर्न रिसायटल सेंटरची तिकीट सोल्ड आउट झाली होती. सो मी असं सांगून की मी नाही करू शकत ते दुसऱ्या कोणी आर्टिस्टनी येणं हे तर त्यांना चाललंच नसतं. ते प्रोफेशनली पण एथिक्स ह्याच्यामध्ये बसलेलं नसतं. त्यामुळे मला जायला तर लागणारच होतं. बरं, ठीक आहे जायचं. आणि मग मी त्याच्यासाठी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून जे ते सगळे प्रयत्न केले, रोज योगा करायचं, रोज चालायचं, हे करायचं ते करायचं, असं सगळं एकदम प्लॅन ठरवलं होतं की फास्ट सगळं, म्हणजे माझी बॉडीची रिकव्हरी फास्ट होण्याच्या दृष्टिकोनातनं वगैरे. आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठीच गेले, पण अनफॉर्च्युनेटली खूप वेळ पेन्स येत होते आणि सगळं. आणि ते बाळाचं डोकं थोडं मोठं असल्याकारणाने त्याला ब्रिदिंगला प्रॉब्लेम व्हायला लागला, म्हणून अचानक तिथनं मला सीझर करायला घेतलं आणि सीझर झालं. सो दॅट वॉज ऑल्सो ओके की ते झाल्यावरती घरी आले, आईकडे आले. आणि 1 महिना काहीही विचार केला नाही. ॲब्सोल्युटली पुढे मी ऑस्ट्रेलियाला कशी जाणार आहे, तिथे मी कसं नाचणार आहे, माझ्यात तोपर्यंत स्टॅमिना येणार आहे का परत, ती एनर्जी माझ्यात परत येणार आहे का. 1.5 तासाचा सोलो परफॉर्मन्स द्यायचा होता विथ म्युझिशियन्स. 90 मिनिटाचे 3 परफॉर्मन्सेस होते. आणि पहिलाच होता कॅनबेरा म्युझिक फेस्टिवलला. आणि तो त्यांनी सर वॉल्टर ली ग्रिफिन म्हणून तिथले कॅनबेरा ज्यांनी डिझाईन केलं, आर्किटेक्ट जे होते, तर त्यांना डेडिकेट केला होता. त्यांची सेंटिनरी होती. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की नुसतंच असा एंटरटेनमेंटसारखा नको आहे आम्हाला, तो प्रोग्राम त्यांना डेडिकेट करायचा आहे. आणि त्यांचं लाईफ थोडं ट्रॅजिक होतं, कारण ते ब्रिटिश काळामध्ये इंडियात आले आणि त्यांना ॲक्च्युली मिशनवरती आले होते लखनौला लायब्ररी हे करायला, डिझाईन करायला. पण ते इंडियन कल्चर, फिलॉसॉफी ह्याच्या प्रेमात पडले आणि ते इथेच राहिले मग. आणि त्यांनी बायकोला बोलून घेतलं, तिला लेटर्स लिहिली आधी की कसं इंडिया ब्युटिफुल आहे इथलं आणि किती मला मजा येते आणि किती सुंदर आहे. आणि अनफॉर्च्युनेटली लखनौला हे काम सगळं चालू असताना जेव्हा संपत आली ती लायब्ररी, तेव्हाच त्यांना काहीतरी खाल्लं गेलं आणि फूड पॉयझनिंग झालं दोघांनाही. आणि ते तिथेच गेले. सो त्यांनी मला सांगितलं की सिन्स इट वॉज अ बिट ट्रॅजिक टुवर्ड्स दी एंड, म्हणजे त्यांचं लाईफ, सो यू हॅव टू डेडिकेट युअर परफॉर्मन्स थ्रू दॅट अँगल, यू हॅव टू रिलेट इट. तर मग मी शार्विलला फीडिंग चालू असताना विचार करायचे की मी हे कसं रिलेट करणार आहे, मग मी कुठल्या सेगमेंट्स कसे आणणार आहे किंवा काय असं. सो कारण बाकी मी तोपर्यंत फिजिकली उभेच राहत नव्हते. पहिला महिना तर मी काहीच विचार केला नाही, हा पण विचार केला नाही की मी ह्याच्यावर काय काम करणार आहे किंवा काय असं. दुसऱ्या महिन्यापासून मी हे थोडं सुरू केलं, 10 मिनटं पाय लावायचे, चालवायचे वगैरे असं. आणि मग 3ऱ्या महिन्यामध्ये मी माझ्या मुलाला घेऊन माझ्या घरी आले, जेव्हा मला कोणतंही दुसरी मदत नव्हती. म्हणजे आई एरवी बघते त्याला किंवा काय असं, तिथे मी आणि माझा नवराच असायचो. तर मग आणि मला तेव्हा तर 40 मिनटापर्यंत पाय म्हणजे एनर्जेटिक नाचायची सवय करणं गरजेचं होतं, कारण 1च महिना उरला होता. सो मग मी त्याला अंघोळ घालून गरम पाण्याने असे पुढे ठेवायचे आणि मी माझे सगळे जे कंपोजिशन्स असायचे ते त्याला खेळवल्यासारखं म्हणून दाखवायचे. म्हणजे धाकडी तक धुमकडी तक धाकडी ते तकडान कधी का नाही धाकडी तक धुमकडी तकडीत का, आणि तसं त्याला असं एकदम मज्जा वाटायची. आणि मग तो जरा असं की तोपर्यंत हे व्हायचा, तर मी मागे येऊन तो नाचायचे थोडा. मग परत तो अस्वस्थ झाल्याचं की पुढचा लगे ता दिदी तक थोदी गंदाम असं करत मी ते 40 मिनिटाचं सुरू केलं, त्या की त्यालाही वेळ दिला, त्याच्याशी बोलतोय असं दाखवून आणि माझं पण काम चालू आहे असं सायमल्टेनियसली करत गेले. मग तोपर्यंत मला ते पण सुचलं की मी कसं वॉल्टर ली ग्रिफिनला माझं हे करत जाणार आहे, डेडिकेट एक सेगमेंट, एक कंपोजिशन किंवा काय असं. आणि ते सगळं झालं. आणि दुर्दैवानी म्हणूया किंवा सुदैवानी, आता ह्याला काय म्हणायचं मला माहीत नाही, पण माझ्या मुलाला दूध आवडतच नव्हतं. खूप प्रयत्न केला आम्ही, पण त्याला फार काही ते जमलंच नाही. त्यामुळे तर म्हणून मग आणि त्याला बाहेरचं दूध आवडायला लागलं नंतर 3रा महिना झाल्यानंतर. सो त्याच्यामुळे मला गिल्ट थोडासा कमी झाला की आपण आणि एकतर मी त्याला घेऊन जायचं असंच ठरवलं होतं जर फिडिंग चालू असतं तर. पण माझ्या आईचं म्हणणं होतं त्यावेळेला की तिथलं वेदर तिने बघितलं होतं कसं आहे काय, तर ती म्हणाली की त्याला काही
काही झालं तर तिथे कोणीतरी मेडिटेशन सोडण्यापेक्षा इथे कसं आहे, जवळच आहे, मी आहे, माझी मोठी बहीण मगाशी मी उल्लेख केला तसं ती आहे, तर आम्ही दोघी त्याला इथे जास्त चांगलं सांभाळू शकतो. आणि आणि तर तू त्याला इथेच ठेवशील. आणि मग ते लकीली बाहेरचं त्याला चालू शकलं, त्याच्यामुळे पण माझा जरा गिल्ट कमी झाला. पण तरीसुद्धा 4 महिन्याच्या बाळाला ठेवून जाणं वॉज रिअली रिअली टफ. आणि मला अजून आठवतं, पुण्यापासून मुंबईपर्यंत रडत होते मी. एअरपोर्टला पोचेपर्यंत माझं रडणं थांबवू शकले नव्हते. मी इतकी त्याच्यामध्ये होते ते 3 महिने पहिले, की मी एअरपोर्टवरती पोचल्यावरती फ्लाईटमध्ये मला झोप जेव्हा लागली तेव्हा मला एका पॉईंटला असं एकदम जाग आली आणि मी बघितलं तर मी म्हटलं, अरे माझं बाळ नाही आहे कुठे, एरवी शेजारी असतं असं म्हणून मी खाडकन उठले. मी सीटवरनं वरती उभी राहिले आणि सगळीकडे बघायला लागले. तरी मला रिअलाईज झालं की आपण फ्लाईटमध्ये आहोत. मी असं मागे बघितलं तर मागे माझा नवरा, कारण ही अ तबला प्लेअर, तर ते पण माझ्याबरोबर ॲकंपनी करायला माझ्याबरोबर आले होते. आणि माझ्याबरोबर जे वोकलिस्ट होते ते दोघं गप्पा मारताना मला तिथे दिसले. आणि मग मला सगळं रिअलाईज झालं त्या वोकलिस्टना बघितल्यावर की अरे आपण परफॉर्मन्सला चाललो आहे, आपण बाळाला बरोबर घेतलेलं नाही आहे. आणि मग मी पण तोपर्यंत ते सापडत नाही आहे इतकी मी तेच, कारण 3 महिने फक्त तो आणि मी, बाळ आणि मी, एवढंच होतं. आणि त्याच्यानंतर हे असं जेव्हा घडलं तेव्हा मला खूप खरंच गिल्टी वाटलं. मग पहिल्या परफॉर्मन्सला स्टँडिंग ओवेशन मिळालं तेव्हा मला एकतर, पण तरीसुद्धा फिजिकली मी ड्रेन आऊट झालेले होते, कारण डिलिव्हरी इज अ बिग थिंग आणि तुम्ही पहिल्यापासून याने करत. त्यामुळे पहिल्या परफॉर्मन्सला मी फुटवर्क केल्यावरती माझं 5-1 मिनटं फुटवर्क झालं. आणि मग मी निखिलला रिक्वेस्ट केली की थोडंसं वाजवणार का. मी आतमध्ये येऊन जसं जॉगिंग वगैरे करून धापा टाकतात ना, असं करत बसले होते. मला ते परत एकदा स्वतःला टू गेन, म्हणजे दॅट एनर्जी किंवा परत शांत होणं, इट टूक लॉट ऑफ टाईम विंगमध्ये. आणि ते झाल्यावरती मी रात्री जेव्हा फोनवरती बोलले आईशी, तर आई म्हणाली तो एकदम गोड आहे, तो एकदम मजेत आहे तुझं बाळ. आणि व्हिडिओ कॉल केला, मी त्याला पाहिलं तर ते मला इतकं छान वाटलं. कारण फॉर्च्युनेटली असं असतं ना की ती स्टेज अशी असते 4 महिन्याची की त्याला काहीच कळत नसते फारशी, म्हणजे नंतर कळायला लागते हे सगळे. समज जी वाढते, शिंग फुटतात, ती 6व्या महिन्यापासून मग आईच्याच कडेवर, मग दुसऱ्याने घेतलं की रडणं वगैरे हे तेव्हा होतं. 4 महिन्याचं असताना त्याला माझी आई पण आई ते वाटत होती, ताई पण आई वाटत होता. तो खुश होता, तो सुखात होता. माझंच इथे सगळं चलबिचल जी काय मनाची चालली होती ती सगळी तिथे होती त्या ह्याच्यामध्ये. आणि स्पेशली मगाशी आपण जसं बोललो तसं मी त्याच्यामध्ये झाशीच्या राणीचं एक गदभाव केला होता. आणि तर त्याच्यामध्ये मी एक पॉईंट असा दाखवते की जेव्हा ती उडी घेते बाळाला पाठीवर घेऊन, त्याच्यानंतर ती बाळाला सुरक्षित हातात देते आणि मग शी वॉज सपोज टू मीट अनदर बटालियन अक्रॉस द रिव्हर, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्याच आधी शी गॉट शॉट. तर ते बाळाला देतानाचं जे माझं एक्सप्रेशन असायचं दरवेळेला की त्याला शेवटचं बघते, आता त्याची पांघरून नीट करते आणि मग आता जा म्हणून सांगितलंय, तर ते इतकं माझं आतनं यायचं की पाणीच यायचं दरवेळेला मला ते करताना डोळ्यातनं. आता बोलताना सुद्धा ते जाणवतंय मला की किती आतनं त्या भावना अशा. तर सरप्रायझिंगली सिडनी ओपेरा हाऊसमध्ये 2 गोऱ्या म्हणजे तिथेच लोकल्स जे होते ते नंतर भेटायला आले आतमध्ये आणि मला म्हणाले, वी लिटरली हॅड टीयर्स इन आवर आईज वेन यू गेव युअर बेबी दॅट टाइम. सो मला इतकं छान वाटलं की मदरहूड इज युनिव्हर्सल, कुठेही तुम्ही जा, भावना सुद्धा सगळ्या ज्या आहेत त्या सेम आहेत सगळ्यांसाठी. सो तिथे देर इज नो बॅरियर की लँग्वेज, वेदर इट्स अ कास्ट, वेदर इज एनिथिंग एल्स. सो मला ते इतकं कॉम्प्लिमेंटरी वाटलं, म्हणजे बेस्ट कॉम्प्लिमेंट वाटली मला की त्या दोघींना डोळ्यातनं पाणी आलं की मी बाळाला माझं शेवटचं बघते म्हणून. सो आता सांगताना सुद्धा, हे ऐकताना सुद्धा अंगावरती काटा येतोय. पण एक असं मला नक्की सांगावं वाटतं की ते जे 10 दिवस होते जे माझ्यासाठी मुश्किल होते, त्याचा रोज व्हिडिओ कॉल करून मी बघायचे किंवा काय असं होतं. हो, खरंच तसं होतं. आणि गिल्ट सारखा मनामध्ये की आपण त्याला ठेवून आलो, पण व्हिडिओ कॉलमधनं त्याला बघायचं तर बरं वाटायचं. कायम तो ठीक चांगलाच दिसायचा मला, कारण मी म्हटलं तसं की तोपर्यंत समजायला लागलेलं नसतं. नंतर उलट जास्त टफ होतं जेव्हा तो 1 वर्षाचा 2 वर्षाचा होतो, त्यावेळेला तो आपल्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह पण झालेला असतो. तर ते सगळं होऊन जेव्हा मी त्याच्यापाशी आले ना, तर माझं प्रेम एवढं वाढलं होतं त्याच्याविषयीचं. नाही म्हणजे मी ह्या इन जनरल इन टोटल विचार असा केला की प्रत्येक आईला ही गरज आहे
छोट्या ब्रेकची. कारण ती तेव्हा इतकी त्याच्या जवळ असते, 3 महिने 4 महिने, की ती आणि तो सोडून तिला दुसरं विश्वास असं कट ऑफ झालेलं असतं ॲज गुड ॲज. आणि ते इट्स लाईक मशीन, की तुम्हाला त्याची वेळ झाली की फिडिंग करायचं, ठेवायचं, की मग तेवढ्यात झोपून घ्यायचं. कारण रात्री पण तो झोपत नसतो. हे सगळं खूप जास्त असतं बाईसाठी त्या. आणि जर तिला त्याच्यात 2 दिवस सुद्धा रिलीफ मिळाला ना, तर नंतर ती तिसऱ्या दिवशी अजून जोमानी आणि अजून त्याच्याकडे छान बघू शकते. हे मला कुठेतरी नक्की जाणवलं. आणि प्रत्येक आई हे अगदी लाईव्ह एक्झाम्पल आहे इमोशनल इंटेलिजन्सचं वेन शी इज रेझिंग अ चाइल्ड. आणि हे मी खरंच मनापासून सांगतो. नक्कीच. आता थोडंसं ह्या वातावरणाला हलकं फुलकं करण्यासाठी मी काहीतरी सांगेन. दूध न आवडणारं लहान बाळ ते एकटं नाही आहे, दुसरं तुझ्या समोर बसलंय. नाही, पण नंतर त्याला एवढं आवडायला आणि लागलं. त्याचं कारण माझी आई आहे, जी शाळेत जाताना मारून मुटकून कसंही करून 1 ग्लास दूध घशाखाली घालायची. तर त्याच्यानंतर आजपर्यंत मी फक्त ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफीच घेतो. नाही, पण फॉर्च्युनेटली आता त्याला इतकं आवडतं की अक्षरशः 5-10 सेकंदात दूध संपतं रोज त्याचं. अरे वा, क्या बात आहे. सो आता मी पुढे ज्या वेळेला आपण बोलू की अभिनय क्षेत्रात बिंदास झाला, एक खूप चांगला सिनेमा पहेली जो ऑस्करला गेला आणि त्यावेळेला तुला त्या चित्रपटात काम करायची संधी मिळाली आणि तू तिथे काम केलं आहेस. तर त्यावेळेला शाहरुख खान, राणी मुखर्जी या सगळ्या प्रभूतींसोबत ज्या वेळेला तू होतीस काम करायचा, तो अनुभव कसा होता? आणि तो ज्या वेळेला ऑस्करला नॉमिनेट झाला त्यावेळेला काय वाटलं? तो अनुभव यावा म्हणूनच मी एकतर घेतलं की एवढ्या मोठ्या स्केलवरती कशाप्रकारे काम चालतं. मला फराह खानच्या कोरिओग्राफीमध्ये इंटरेस्ट होता की ती कसं विचार करते, तिचं पेपरवर्क काय असतं, आणि हे सगळं मला खूप जाणून घ्यायचं होतं. म्हणूनच मी खरं तर हो म्हटलं होतं या चित्रपटासाठी. दुसरं एक कारण म्हणजे ह्याचे दिग्दर्शक अमोल पालेकर, ज्यांनी मला फोन केला हा पहिला. आणि त्याच्यातली जी गाणी होती ती बऱ्यापैकी सेमी क्लासिकल फॉर्ममध्ये जाणारी होती. राजस्थानी बाज जरी असला तरीसुद्धा त्यांना, म्हणून बहुतेक त्यांना वाटलं की मी डान्सर असल्यामुळे, कथक डान्सर, मी तो बाज पेलू शकेन आणि ती गाणी मी परफॉर्म चांगली करू शकेन, अशा याने त्यांनी कदाचित मला विचारलंही होतं. पण खरं काही गोष्टी अशा सांगते की मराठीमधलं मला जे असं काय म्हणू आपण, एक घरासारखं वातावरण असतं मराठीत. जेवढं तोपर्यंत काम केलं होतं की वेळचं वातावरण असेल तरी न्यूकमरकडे असं बघितलं जात नाही की अरे हा न्यूकमर आहे, ह्याला काय यातलं कळत नाही किंवा काय असं. पण हिंदीत जेव्हा स्केल्सच वाढतात मोठमोठ्या लेवलवरती, सो नॉट नेसेसरी की त्या मोठ्या कलाकारांपर्यंत, म्हणजे रेड चिली एंटरटेनमेंट म्हणजे शाहरुख खानचंच प्रोडक्शन होतं ते, पण त्याच्यापर्यंत ह्या गोष्टी जातच नसतील. पण हे मधले ज्या गोष्टी असतात, मधली जी लोक असतात अपॉइंट केलेली, त्यांना फक्त त्याला खुश ठेवायचं असतं किंवा एक प्रोडक्शन सांभाळायचं असतं. पण त्यांना ह्या व्यक्तीचं कॅलिबर किती आहे, म्हणजे मग माझ्याबरोबर दिलीप प्रभावळकर असतील, नीनाताई असतील, नीला कुलकर्णी, पण त्यांच्यासाठी ते एक जस्ट कॅरेक्टर रोल करायला आलेली लोक आहेत. त्यांना हे माहीत नसतं की ह्यांचा दर्जा एक्झॅक्टली कशा पद्धतीचं त्यांचं हे आहे. तर त्यामुळे जी एक वागणुकीत फरक पडतो, थोडासा दुजाभाव दिसतो, तो मला जाणवला प्रकर्षाने त्या फिल्मच्या संदर्भात. आणि माझी घालमेल दुसऱ्या एका बाबतीत अशा ह्यानी झाली की ना, एक 4-5-6 दिवस असं होतं की मला कामच नव्हतं मिळालेलं. म्हणजे काम माझं डेट्स घेतलेल्या होत्या पण शूटिंग नाही झालं त्यावेळेला. आणि 1-2 दिवस समजू शकतो, पण ओळीने 5 दिवस मी त्या आरे कॉलनीमध्ये जिथे आम्हाला आमची सोय केली होती सगळ्यांची, तिकडे होते. आणि मला असं सांगितलं जायचं की उद्या तुझं होणार आहे शूटिंग, रोज असं आज नाही होणार आहे पण उद्या नक्की होणार आहे. त्यामुळे मी पुण्याला जाऊ शकत नव्हते. आणि तेव्हा माझ्या गुरु हयात होत्या आणि त्या शिकवत होत्या आणि मी इथे होते आणि मी इथे काहीच करत नव्हते, नुसतीच रूमवर होते. हे माझ्यासाठी खूप त्रासदायक होतं. म्हणजे आय कॅन नेवर एव्हर थिंक की आय एम गेटिंग पेड फॉर दोज 15 days. सो इवन इफ आय डोंट डू एनिथिंग दॅट डझंट मॅटर, आय एम गेटिंग पेड फॉर डुईंग नथिंग. पण हे नाहीच माझं मन घेऊ शकत की मी असं, मला नकोच आहे पेमेंट, मला मग डान्स करायचाच आहे. मी तिथे माझं रिदम मशीन घेऊन गेलो तर मी माझा रियाज करत होते. पण शेवटी गुरूंच्या समोर असणं आणि आपल्याच बॅचला त्या रोज शिकवतात आणि आपल्याबरोबरच्या कलिग्सना छान छान नवीन अनुभव मिळतोय, नवीन शिकायला मिळतंय, आणि आपण हे सगळं मिस करतोच आहोत. पण इथेही काही शिकत नाही आहोत कारण आपण नुसतेच रूममध्ये आहोत. हा माझ्यासाठी खूप त्रास देणारा
एक हे होता, तेवढा एक एलिमेंट. अदरवाईज नक्कीच म्हणजे प्रोफेशनल फराह खानचं पेपरवर्क तिने 2 दिवसात कंगना रे कंगना नावाचं गाणं करीन सांगितलं होतं. सो ते तसंच्या तसं केलं गेलं किंवा काय. सो त्या गोष्टी खरंच घेण्यासारख्या बघण्यासारख्या होत्या. मेहनत सगळ्या लोकांची, त्यांचे इनपुट. शाहरुख खाननी माझ्याबरोबर, मी न्यूकमर असून सुद्धा इतक्या वेळा रिहर्स केलं. एक पहिलाच सीन आमच्या दोघांचा जो होता तो. आणि चलो एक बार फिरसे करते असताना काही प्रॉब्लेम नव्हता. सो हे नक्कीच खूप छान गोष्ट होती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या. पण त्याच्यानंतर असं झालं की फिल्मची लेंथ खूप वाढली आणि त्याच्यामुळे माझे जे सीन्स शूट पण झाले होते, म्हणजे नुसतं नरेट केले गेले नव्हते, शूटही झाले होते, ते सगळे एडिट झाले आणि मी फक्त सॉंग्समध्ये राहिले. आणि वाईट ह्या गोष्टीचं मला वाटलं की त्याविषयी मला आधी सांगितलं गेलं नाही. म्हणजे जर आधी कल्पना दिली असती ना मला की असं असं झालंय पण अनफॉर्च्युनेटली तुझं नाही ठेवू शकलं, तर नक्कीच ते ओके होतं. कारण ऑब्व्हियसली तुम्ही मेन कास्टचे सीन कसे कमी कराल, तुम्ही जे साईड स्टोरीज ज्या जात आहेत त्याच्या मेन स्टोरीच्या बरोबरीने त्यातल्या त्यात एडिट करायला तुमच्याकडे वाव आहे. आणि दॅट इज म्हणजे टोटली मी समजून घेतलं असतं ही गोष्ट. आणि मी प्रिपेअर्ड असते प्रीमियर बघताना की नाही आपलं काही ठेवलेलं. जेव्हा तुम्ही प्रीमियरला जाता आणि तुम्ही म्हणता अरे इथे माझा सीन होता, अरे इथे माझा सीन होता, तो शॉक खूप अवघड असतो घ्यायला. बरोबर आहे. सो त्यामुळे त्यावेळेला भावनांवरती ताबा ठेवणं हे तेवढंच महत्वाचं असतं. इलाजच नसतो शेवटी. कोणाच्या राग व्यक्त करणार आणि कसा, काही चॉईसच नसतो. बरोबर. आणि आता ज्या वेळेला तू म्हणजे वेगवेगळ्या डान्स फेस्टिवल्सला जातेस, म्हणजे खजुराहो फेस्टिवल असेल, कोणार्क फेस्टिवल, एलिफंटा फेस्टिवल, एलोरा फेस्टिवल, त्यावेळेसचे काय अनुभव असतात? त्यावेळेला अगदी म्हणजे आपण त्या ऐतिहासिक वास्तूमध्ये आपण करतोय किंवा त्या ऐतिहासिक वास्तूचा वारसा आपण असा पुढे घेऊन चाललोय, तशीच आपण ही भारताची कला सगळ्या परदेशी लोकांना सुद्धा दाखवतोय. ज्या वेळेला ही भावना असते त्यावेळेला तिथे एक सरकारी पण आलेलं असतं त्या पूर्ण महोत्सवाला. तर ह्याच्यामधनं म्हणजे एकीकडे असं असतं की आपल्याला खूप चांगली संधी आहे आपल्या म्हणजे विदेशापर्यंत त्या लोकांपर्यंत या गोष्टी पोचवण्याची की किती छान कला आहे ही, आणि दुसरीकडे मात्र अगदीच करायचं म्हणून टिकमार्क करायचं असंही काही भाव असतात. तर ह्यातनं म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला येतात त्यावेळेला कशी रिॲक्शन असते? सरकारी लोकांच्या ह्याच्यात ते जे महोत्सव होतात त्यामध्ये त्यांची जी काही फॉर्मॅलिटी असते ती आपल्याला ती तशा पद्धतीने कागदोपत्री आणि कंप्लीट करायलाच लागते. आणि ती त्रासदायक असते. मला आवडतही नाही कलाकार म्हणून ते सगळं करायला, पण ते प्रत्येक रकाना भरून ते तसं झाल्याशिवाय ते तसं नाही, ते तसं तू आम्हाला दाखवायला लागतं तिकडे, आणि असं सगळं त्या सगळ्या गोष्टी कंटाळवाण्या असतात. पण ते सगळं केल्यानंतर ज्या क्षणी त्या वास्तू समोर उभं राहतो ना, एकतर मंदिर परंपरेतनं आलेली नृत्यशैली आमची, त्यामुळे आमची म्हणजे कुठलीही शास्त्रीय नृत्यशैली, पण भरतनाट्यम खूप काळ मंदिरात राहू शकलं. हे नॉर्थ इंडियन असल्या कारणाने त्यांना जास्त आक्रमण सहन करायला लागल्यामुळे ते सफर खूप झालं कथक. पण तरीसुद्धा मंदिर परंपरेतनं आल्यामुळे त्या मंदिरांच्या समोर ज्या वेळेला नृत्य होतं तेव्हा तुम्हाला आपोआपच असे वाईब्स मिळतात जे मला कायम अनुभवलेत मी या सगळ्याच बाबतीत, की तुम्ही जे एरवी नाचता, जे रिहर्सलमध्ये झालेलं असतं, जे एरवी तुम्ही नॉर्मल प्रसंग स्टेजवरती जाऊन करता, त्याच्यापेक्षा तुम्हाला आपोआप एक वेगळंच आज काहीतरी माझ्याकडनं होतं असं वाटायला लागतं. ते नाचत असताना ती ऊर्जा तुम्हाला इतकं छान काहीतरी देऊन जाते. ते सात्विक असतं, ते शुद्ध असतं, पण ते तुम्हाला असं अरे मला हे मी रोज तर नसते पण आज मला खूप वेगळी अनुभूती आली असं काहीतरी जाणवून जातं. ती वास्तू ते तुम्हाला देते. नेहमी तुम्ही तुमच्या नृत्याने जशी वास्तू जागृत करता तसे ती वास्तू ऑलरेडी काहीतरी घेऊन आलेली असते तुमच्यासाठी, आणि ती तुम्हाला ती ऊर्जा अशा पद्धतीने देते की तुम्हाला तो परफॉर्मन्स झाल्यावरती काय म्हणू आपण की असं खूप फोटो आणि असं तुम्ही नाही राहत. तुम्ही आतनं शांत होता. तुम्हाला वाटतं बास मला आत्ता नाही बोलायचं कोणाशी. मला व्हेरी हम्बलिंग अँड ब्युटिफुल एक्सपिरियन्स. हो, मला कायम हे जाणवलं आहे आणि या सगळ्याच वस्तूंनी दिल्या. आणि मला प्रत्येक वेळेला या वस्तूत नृत्य करताना, या महोत्सवांमध्ये अशा पद्धतीचं नृत्य करताना मी भारतीय असण्याचा आणि मी भारतीय कला जोपासण्याचा कमालीचा अभिमान वाटला आहे कायम. अरे वा, अतिशय छान. सो आता ज्या वेळेला तू परत वळून बघतेस आपल्या आयुष्याकडे
की बिंदास गर्ल म्हणून तुला एक ओळख मिळालेली, एक अतिशय चांगली नृत्य कलाकार म्हणून तुला ओळख मिळालेली आहे, आपल्या भारतीय संस्कृतीची एक दूत म्हणून तुला एक ओळख मिळालेली आहे. आता काय याच्या पुढे कुठली क्षितिज ही तुला तू स्वतःसमोर ठेवलीस? आता ही खूप खरं पर्सनल गोष्ट आहे, पण मी पूर्वी जेव्हा परफॉर्मन्सला जायचे, देवाला नमस्कार करायचे आणि सगळं छान होऊ दे, कुठे मी चुकू नये देवा प्लीज असं, आणि आज माझं सगळं व्यवस्थित राहू दे, एकही पिन पडू नये, कानातलं पडू नये वगैरे अशी सांगायचे त्यावेळेला. हां, पण आता एवढे वर्ष नृत्य केल्यावर, म्हणजे जवळजवळ 40 वर्ष नृत्य केल्यानंतर आता मी परफॉर्मन्सच्या आधी जेव्हा जाते तेव्हा देवासमोर हात जोडते आणि देवाला म्हणते, प्लीज देवा माझी टाळी लागू दे. वास मला लोकांना आवडेल की नाही ह्याचं काही नाही आता वाटत. मला असं वाटतं की मला त्याच्यात असं रममाण होऊ दे की मी स्वतःला विसरू दे, माझी टाळी लागू दे. हे मला माझं स्वतःचं असं वाटतं की आणि हे खऱ्यापासून वाटतं मला असं, म्हणजे हे सांगायचं आहे म्हणून मी म्हटलं की ही माझी खूप पर्सनल गोष्ट आहे, पण मला स्वतःला असं वाटतं की मी चुकले तरी मला चालणार आहे. आज मी नवीन काहीतरी शोधायला चालली आहे, जे मी रोजच्या सेट प्रॅक्टिसमधलं नाही करणार आहे, मी ते ऑन द स्टेज एक्सटेम्पोर करणार आहे. आणि ते प्रत्येक वेळेला ती भट्टी जमून येईल असं नाही, पण म्हणून मी माझा हा प्रवास सोडणार नाही आहे, कारण हा मला आता एक्सप्लोअर करायचा. मी प्रॅक्टिस केलेलं खूप नाचले, पण आता मला काही गोष्टी अशा सोडून तिथे ऐत्या वेळेला मला काय माझं मन सांगतंय, माझा रियाज सांगतोय, माझी एवढे वर्षांची तालीम मला काय जे देते ते मला तिथे ट्राय करायचं आहे. आणि ते कधी कधी असं निघून जातं, इतकं चांगलं होतं की ते परत पुढच्या वेळेला सापडेल असंही नाही, पण ते त्या दिवशीचं त्या वेळेसाठीचं असतं आणि ते मला खूप सुखावतं आजकाल. सो हे एक वेगळंच ह्याच्यात मी आता आलेली आहे असं म्हणू शकते माझ्या टप्प्यावरती. बरोबर. आणि दुसरं स्वप्न काही म्हटलं तर ना, मला हे मनापासून एक खंत आहे की ज्या प्रकारे एक तर महाराष्ट्राचं कथक नव्हतंच कधी, कारण महाराष्ट्राला स्वतःला कुठलीच शास्त्रीय कला नृत्यकलेची परंपरा नाही. लोककला आहेत, लोकसंगीत हे आहे, म्हणजे लावणी आहे महाराष्ट्राची, पण तरीसुद्धा शास्त्रीय नृत्य कुठलंच असं त्याचं स्वतःचं नव्हतं. तर ही नॉर्थ इंडियन असली तरी महाराष्ट्रामध्ये जेवढे कानसेन आहेत ना, तेवढे अजून नृत्यासाठी तयार नाही झालेला रसिक. बरोबर आहे. तो होण्याची जी माझी काय म्हणू आपण आतनं धडपड चालू आहे, इच्छापेक्षा सुद्धा. आणि ते मला नेहमी असं वाटतं की खूप वेळेला असं होतं की दोन्हीकडनं असतं ते. तर नर्तक गृहीत धरतात रसिकांना आणि एक्सप्लेन करत नाहीत काही गोष्टी, तर मग तो बॉन्ड तयार नाही होत. आणि ती आमचीही तेवढीच जबाबदारी आहे की त्यांना का आवडायला पाहिजे, त्यांनी कसं बघितलं पाहिजे हे तुम्ही एज्युकेट केलं तर त्यांना समजणार आहे. तर कारण ही सांकेतिक भाषा आहे, ती अवघड आहे थोडीशी. पण माझं म्हणणं आहे तसे स्वर पण ॲबस्ट्रॅक्टच आहेत की, पण आज कोणालाही संगीतातलं समजत नसेल तरी तो तल्लीन होतो त्याच्यामध्ये. तर अशी एवढी नृत्याची आमची हे आणता आली पाहिजे स्टेज की नाही समजलं तरी सुद्धा ते आत्मिक शांतता देऊन जाते समोरच्या रसिकांना, जी आत्ता काळाची गरज आहे. तर त्याच्यासाठीची एक वेगळी धडपड आणि ह्या नवीन जनरेशनला आपली कला आवडलीच पाहिजे ह्याच्यासाठीची धडपड. कारण अनफॉर्च्युनेटली रियालिटी शोजमधनं इतका वेस्टर्नचा प्रभाव आहे. बॉलिवूड म्युझिक, बॉलिवूड डान्स हे पण इतक्या प्रकारे दिसते. बॉलिवूड डान्स इज अ मिक्सचर बेसिकली ऑफ ऑल स्टाईल्स. तर त्यामुळे मग काय व्हायला लागतं की आत्ताच्या पिढीला वाटायला लागतं हेच भारतीय नृत्य आहे, पण ते नाही आहेत. हे सांगण्यासाठी स्पीकमॅकेसारख्या संस्था आहेत, ज्या NGOs आहेत, त्यांच्याशी मी कनेक्टेड आहे. आणि मी अशी शाळांमध्ये जाऊन जेव्हा त्याचा प्रचार प्रसार करते या सगळ्या ह्याचा, तेव्हा ती माझी जबाबदारी असते की त्यातल्या समोर बसलेल्या, सपोज माझ्यासमोर 8वी ते 10वीतल्या मुलं मुली बसले असतील, तर त्यातल्या दोघांना तरी आजचा परफॉर्मन्स झाल्यावर वाटलं पाहिजे की नाही मला शिकायचं आहे, आणि त्यांनी घरी जाऊन आईला सांगितलं पाहिजे आई मला क्लासिकल डान्स शिकायचा आहे, तरी माझं हे वसूल आहे त्या लोकांच्यातलं. तर हे एक वेगळंच टार्गेट माझ्यासाठी नक्की मी ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं की ते जितकं करीन तितकं कमीच आहे, म्हणजे त्या बाबतीत कानाकोपऱ्यात पोहोचण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा काय असं. पण ते मी असं स्किलफुली सांगायचाही प्रयत्न करते की मी एक ठुमरी करते मुलांसमोर आणि वयोगट बघून मी ठरवते काय विषय निवडायचा. तर त्याच्यात माखनचोरी येऊन जाते आणि मुलांना ती खूप आवडते, कारण ते मी थोडंसं माझ्या गुरूंकडूनच शिकले, पण त्याच्यात मिश्किल भाव येतात खूप.
हो. की ज्याच्यामध्ये ती पहिले लोणी काढते, मग ते लोणी काढण्याचा तो फील असेल तो मुलांना कळतो की पहिल्यांदा, मग त्याच्यानंतर थोडंसं उरलेलं आणि मग एकदम शेवटचं वगैरे, मग ते लोणी ठेवते ती आणि घराच्या बाहेर जाते आणि मग ती गेलेली तो कृष्ण बघतो आणि मग हळूच येतो आणि मग तो दार उघडायला जातो तर तो बालकृष्ण दाखवलाय आपण, त्याची जी स्टेज आहे त्या वयाची ती, तर त्याला ती कडी पहिले काढता येत नाही, मग तो हळूच ती काढतो, तर आवाज होतो, तो बघतो इकडे तिकडे कोण आपल्याला बघितलं नाही ना, हुश्श, मग आत जातो, मग आत पहिले लोणी सापडत नाही कारण तिने ते वर ठेवलेलं असतं त्याला सापडू नये म्हणून, आणि मग तो बघतो तर शिंकाळ्यात लोणी असतं, मग तो उड्या मारून ट्राय करतो तर ते काही निघत नाही, मग त्याच्यानंतर त्याला ते रवीस दिसतो घुसळण्याचा, मग त्याने तो ते फोडतो आणि ते खातो, सगळं लोणी खातो, तर त्याला आवाज येतो, तो खाली लपतो तिकडे कोपऱ्यात जाऊन, आणि ही येते तोपर्यंत हिनी तर पल्लू असा घेतलेला असतो आणि ती कडी शोधते, तिला कडी काही दिसत नाही, ती परत बघते, ती म्हणते ऑलरेडी खाली कोणी घेतली, तर मग ती म्हणून ती दार उघडून बघते तर तिला दिसतं की ते शिंकाळ्यात फुटलेलं आहे, म्हणून ती त्या शिंकाळ्याच्या दिशेने जाते, तर तोपर्यंत तिच्या पायाला सगळा तो रबरबाट लागतो लोण्याचा, इतकं डिटेलिंग मी दाखवते ते सगळ्या ह्याच्यामधनं, आणि मग हे तर ह्याचंच काम आहे, कृष्णाचं कळतं, मग ती पहिले इथे बघते, इथे नाही आहे, मग दार बंद करून टाकते की बाहेर जायला नको, मग शोधते मग तिला दिसतो तिथे लपलेला, मग ती अशी उलटी मागणं वळून येते आणि त्याला एकदम पकडते आणि त्याला घेऊन येते, आणि मग घेऊन आल्यावरती त्याला म्हणते की एक ठेवून देते तुला, दरवेळेला हे असं सगळं करतोस तू, आणि मग बघते तर तो बरबटलेला असतो लोण्यानी सगळा, तर तिला हसायला येत असतं त्याचं, आणि ती म्हणते इतका सुंदर दिसतोस तू, आणि मग हा एक त्याचं पुसायला घेते, मग तिला वाटतं की नको माझा हात कशाला मी खराब करू, म्हणून पदराने जरा ते पुसते, मग त्याचं ओठ पुसते, आणि मग त्याला म्हणते तर तो रडायला लागतो, तर ती पहिले थोडासाच रडतोय, नाटक करतोय असं वाटतं, तर ती म्हणते हे तुझं नेहमीच आहे, मला कळलंय, काही बघू नको, आणि मग त्याच्यानंतर तो खूप जेव्हा रडायला लागतो तेव्हा तिलाच कसं तरी व्हायला लागतं, मग ती म्हणते नको रडू नकोस, तुला देऊ का लोणी, खाशील का, पण मग रडणं थांबव, आणि मग ती शेवटी त्याला पुन्हा एकदा लोणी भरवते. आता हे लोणी भरवतानाचा तो लोण्याचा फील असेल, तो छोटा असल्यामुळे त्याचे लहानपणीचे ओठ खूप टेंडर असतात, रसरशीत असतात लोण्यासारखेच ते, सो तो त्याचा फील झाल्यावरची त्याचे डोळे असेल आणि तिचं त्याच्यावर प्रेमच आहे मनापासून, सो ते तिचं भरून येणं असेल आणि जवळ घेणं असेल किंवा काय, हे मुलांना एवढं आवडतं सगळं बघताना, आणि खूप टाळ्या पडतात. ह्या टाळ्या पडल्या की मी मुलांना असं विचारते की तुम्हाला ही ठुमरी आवडली का, सगळे हो म्हणतात, तुम्ही म्हणते मी ह्याच्यासाठी विचारते की बॉलिवूड म्युझिक आजकाल सगळ्यांना आवडतं, मला पण म्हटलं खूप आवडतं, पण काय होतं म्हटलं, आपण मुन्नी बदनाम ऐकतो आणि मग शीला की जवानी येतं, आपण मुन्नी बदनाम विसरून जातो, मग कजरारे येतं, मग आपण शीला की जवानी विसरतो, म्हणजे माय पॉइंट इज की दॅट म्युझिक एंटरटेन्स यू जस्ट फॉर दॅट मोमेंट, असं शॉर्ट टर्म एंटरटेनमेंट आहे त्याची, पण आत्ता ज्या ठुमरीला तुम्ही एवढ्या टाळ्या दिल्यात ना, म्हटलं ती 200 वर्ष जुनी आहे, क्या बात आहे. तर ही स्ट्रेंथ आहे म्हटलं आपल्या क्लासिकल डान्स आणि क्लासिकल म्युझिकची, आणि मग ते त्यांना पटतं आणि मग परत टाळ्या पडतात, सो दॅट पॉईंट इज फॉर मी इट्स व्हेरी सॅटिस्फाईंग, आणि ज्याच्यातनं मी माझ्या कलेचा खरंच रिचनेस जो आहे की दॅट इव्होक्स युअर इमोशन्स, ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने एनरिच करतं, आणि ते स्पिरिच्युअलिटी आहे त्याच्यामध्ये, त्या सगळ्या करण्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये ती तुम्ही रसिकांपर्यंत 1% जरी, म्हणजे ह्या सगळ्या अशा यंगस्टर्सपर्यंत मी 1% पोचवू शकले तरी सुद्धा मला असं वाटतं की मी खूप म्हणजे जे मी करायला मला देवानी माझी निर्मिती केलेली असेल त्याच्यात काहीतरीच एवढंसं तरी यश मी मिळवलं, तर हे मी करत राहीन असंच मला वाटतं ह्याच्या पुढे. मला माहिती नाही याला नेमकं काय म्हणतात, पण मी त्याला नृत्य प्रेरणा असं म्हणतो, तर याच्या पुढे शर्वरीच्या नावाच्या पुढे नृत्य प्रेरणा शर्वरी जेमिनेस असं लिहिलं जाईल, असं मी मनापासून अशी शुभेच्छा व्यक्त करतो, आणि हे पॉडकास्ट इथे थांबवूयात. खूप खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलताना, अतिशय वेगवेगळ्या भावनांचे कंगोरे मिळाले, जीवनाच्या बऱ्याच गोष्टी तू म्हणजे त्या भावभावनांवर. मला अजून एक गोष्ट नक्की सांगायची, मला का सांगायचे सांगते मी, की खूप वेळा असं होतं की मला एक तर असं स्पीकमॅकेमध्ये ना नंतर झाला परफॉर्मन्स की क्वेश्चन आन्सर राऊंड असते, आणि त्याच्यात मला असं विचारलं होतं की तुमचा जो बायोडेटा मग अशी वाचून दाखवला तर यू हॅव गॉट फिल्मफेअर अँड स्क्रीन अवॉर्ड, बेस्ट ॲक्टर अवॉर्ड, अँड देन स्टील वाय डू यू से की डान्स इज युअर करियर आणि ॲक्टिंग इज युअर हॉबी. सो मी म्हटलं की बिकॉज इट गिव्ज मी अन इमेन्स प्लेजर टू फील प्राऊड टू बी अन इंडियन. My dance gives me immense pleasure to feel proud to be an Indian, because outside India people know India for its rich culture. असं मी त्यांना त्याच्या वेळेला हे असं सांगत असते, पण मी त्यांना असंही सांगते की हा डिसिजन ज्या वेळेला मी घेतला की मी डान्स बरोबर कॉम्प्रोमाइज करणार नाही, दॅट टाईम आय न्यू
की मी जेव्हा असं म्हणते तेव्हा क्लासिकलचा दायरा किती लिमिटेड आहे. दायरा इन द सेन्स दिवाने आम दिवाने खास मधलं दिवाने खास आहे की ह्याच्यात कमीच लोक येणार. मी असं नाही म्हणू शकत की 10,000च्या क्राऊडला मी पुल करीन, असं माझं नाहीच आहे. माझं डान्स मैफिलीसाठीच बनलेला आहे. त्याचं स्ट्रक्चरच तसं आहे. आत्ता 5,000 6,000 लोकांचाच मोठे मोठे हे होतात फेस्टिवल्स, आणि तिथे ग्रुप कोरिओग्राफीज आणि हे करतो आम्ही. पण अदरवाईज ते खरं ती कला बनली आहे ती इंटिमेट ह्याच्यासाठीच बनलेली आहे. म्हणून तुम्ही छोटे आता जे जेस्चर्स तुम्हाला दिसली ती जवळनं बघितली तर ती सुंदर दिसणार आहेत ना की 5,000 लोकांसाठी ती तरी सुद्धा पोचतंच. पण जरी तो इम्पॅक्ट जो येतो तो तेवढ्यासाठी तसं सटलं एक्सप्रेशन्स आणि हे सगळं त्याचं जे भाव जो बनलेला आहे तो. तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा मला माहिती असतं की त्यामुळे ॲक्टिंग फील्ड न करता हे निवडल्यामुळे माझं फायनान्शियल स्टेटस काय असणार आहे. आय एम फुल्ली अवेअर ऑफ इट. म्हणजे मी स्वतः असा विचार केला, मी जेव्हा डेली सोप्सना नाही म्हटलं जवळजवळ 10 ते 12 मेन लीड ॲज अ मेन लीड, तेव्हा मला माहिती होतं ती जर केली असती तर मी रोज घरात दिसले असते, मी जास्त फेमस झाले असते, त्याच्यावरनं मला अनेक हे मिळाले असते. सुपाऱ्या नाही, हा सुपाऱ्या शब्द जाऊ दे, कॉन्ट्रॅक्ट मिळाले असते. नाही म्हणजे ओपनिंग्सना बोलवणं, चीफ गेस्ट किंवा काय अशा पद्धतीचं पण म्हणजे मी म्हणते बाय प्रोडक्ट्स त्याचे. सो हे सगळं घडू शकलं असतं. पण मी स्वतःला विचारून बघितलं की 2 वर्ष डेली सोप इज लाईक 9 to 9 शिफ्ट एव्हरी डे. आणि तुम्हाला इफ यू आर डुईंग अ लीड रोल देन यू हॅव टू गिव्ह मिनिमम 24 days पर मंथ. आणि ही 4 ते 5 वर्ष चालते. सो रियाजाला पूर्णपणे तुम्ही गुंडाळून ठेवा, नृत्याला बाजूला ठेवा. तर मी रात्रीची झोप मला लागली असती का मी जर केली असती अशी कुठली डेली सोप? तर माझ्या मनाने मला उत्तर दिलं की नाही. आणि मग मी असं ठरवलं की माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी समाधानी असणं. आणि खूप लोक आपण असं बघतो की ज्यांना पैसा मिळतोय भरपूर, वलय आहे, खूप फेमस आहेत, पण ते समाधानी नाही आहेत. सुशांत सिंग सारखे आपण लोकांचे केसेस पाहिले आहेत की ज्या खूप म्हणजे इतक्या पटकन डिप्रेशनमध्ये जाणं असेल, इतक्या पटकन असं काहीतरी करणं असेल, हे आत्ताच्या पिढीचं खूप जास्त वाढलंय. खूप फास्ट डिप्रेशनमध्ये जातात ते. सो त्यांना मला हे नक्की सांगायचं की माझ्या गुरूंनी मला नुसती नजर नृत्याची नाही दिली, तर नृत्य ही कला ही ॲस्थेटिक्सशी संबंधित आहे ना, तर सौंदर्याची नजर दिली. आणि हे सौंदर्य एकदा तुम्ही शोधायला शिकलात ना की तुम्हाला गॅलरीमध्ये कुंडीत फूल उमललं ना आजचं तरी आनंद होतो. आज आकाशात नवीन वेगळी छटा दिसली तरी आनंद होतो. आणि तुमचा दिवस सुंदर जातो. आणि कारण तुम्हाला मोठ्या गोष्टी लागत नाहीत स्वतःला मनातनं खुश होण्यासाठी, सुखी होण्यासाठी, पण हे शोधण्याची नजर मिळणं फार गरजेचं आहे तुम्हाला. मला फार सुंदर वाटतं. मला असं काही कोवळं पान जरी पोपटी माझ्या कुंडीत आलं ना तरी मला एकदम छान वाटायला लागतं. ते सृजन बघूनच मी निसर्गाचं खुश होते. पण हे सापडवणं गरजेचं आहे तुम्ही मोठ्या मोठ्या ह्याच्यासाठी. आणि मी जसं म्हटलं तसं की मला माहिती आहे की माझं नृत्य मला कुठपर्यंत देणार आहे. मी कथक नृत्य करणार, पण मी 2 मर्सिडीजचा विचार करणार, मी स्वप्न पाहणार, मी बंगल्याचा विचार करणार. असं जर मी केलं तर मी कायम असमाधानीच राहील. आणि ते तर संपणारच आहे. म्हणजे मी चला मर्सिडीज घेईन सुद्धा पुढे जाऊन की मी खरंच एवढं नॅशनल लेवलवरची चांगली डान्सर झाल्यावरती. पण मग परत 2-3 महिन्यांनी नवीन त्याचं हायर एंड येणारच आहे ना, कधीतरी दुसऱ्याकडे कोणाकडे तरी येणार आहे टॉप एंड त्याचं. मग ते किती कॉम्पिटिशन, किती तुम्ही ते वाढतच जाणार आहे. दॅट इज अनएंडिंग त्या सगळ्या बाबतीत. मग अशा वेळेला मी असा विचार करते की आज मला जे घ्यावंसं वाटतं खाण्यासाठी, किती कॉस्टली असू देते, म्हणजे मी कॉस्टली म्हणजे मी असं हेल्दी आहे हेच म्हणते की सपोज ड्रायफ्रुट्स असतील, ब्रोकोलीज, मला विचार करायला लागत नाही की अरे हे घेतलं तर आता माझं घर चालेल का, असं होत नाही आहे. माझ्यासाठी लॅविशनेसची व्याख्या माझ्यासाठी ही आहे. आणि आय एम कंटेंट विथ व्हॉट आय एम गेटिंग. मी स्वतःच्या पायावर उभी आहे. मला माझ्याकडे 4 चाकीला 4 चाकी आहे, 2 चाकीला 2 चाकी आहे, माझं घर माझ्या नावाचं आहे आणि आय एम हॅपी विथ इट. सो माझं फक्त म्हणणं हे आहे की तुम्हाला तुमची हे दायरा माहिती असेल की तुमची कला तुम्हाला काय काय देऊ शकते. ह्याच्या पलीकडे माझी कला मला काय देते ते ह्याच्यात पैशात मोजण्याचीच गोष्ट नाहीये. ती वेगळीच समाधान आहे आणि ते वेगळीच मनशांती आहे ती. आणि ती आय एम फॉर्च्युनेट की मी त्या कलेत आहे म्हणून. पण हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. ते तुम्हाला जर समजलं ना तर तुम्हाला कायम आनंद मिळेल. आणि हे असं छोटे छोटे आनंद शोधायला शिका, एवढं मी नक्की सांगू इच्छिते की त्यांनी फार आयुष्य रंगीत होऊन जातं. आणि हे सौंदर्य आपल्याकडे सुद्धा शास्त्रात सत्यम शिवम सुंदरम, म्हणजे त्या सुंदरतेला सत्य आणि शिव या दोन्ही सोबत बसवलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट की आपण स्वतः ठरवायचं आहे की आपल्याला
आपलं समाधान, आपला आनंद कशात आहे. आणि प्रत्येक कला, प्रत्येक क्षेत्र हे आनंद देणारं असतं. फक्त त्यातला आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, शोधता आला पाहिजे आणि त्या क्षणात राहता आलं पाहिजे, बरोबर. ज्याला आपण माइंडफुलनेस असं म्हणतो किंवा Very true. क्षणस्थ होणे असा त्याचा अर्थ आपण मराठीत सांगूयात. खूप खूप महत्त्वाचा संदेश आहे हा. आणि मित्रांनो, आता आपल्यासोबत नृत्यप्रेरणा शर्वरी जेमिनेस त्यांनी आपल्याला बरंच काही सांगितलं आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि आता शेवटचा भाग म्हणजे आम्ही हे इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आमचा एक मग देतो आणि त्याचा ऑटोग्राफ घेतो. ओके. सो कॅन वी हॅव द मग्स फॉर द ऑटोग्राफ्स प्लीज. तर शर्वरी सांगितल्याप्रमाणे 2 मग्स इथे आहेत. एक मी माझ्या स्वाक्षरीचा मग तुझ्यासाठी देणार आणि तुझ्या स्वाक्षरीचा मग हा माझ्यासाठी असणार आहे. सो आय विल स्टार्ट विथ इट. दॅट्स फॉर यू. थँक्यू. आणि नाव प्लीज डू द नीडफुल. Thank you. माय प्लेजर.